नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुकोबा स्पीक्सच्या पॉडकास्ट क्रमांक 101 मध्ये मी डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रमैत्रिणींनो, आपण जगद्गुरू तुकोबारायांचा जो विचार आहे, त्यांचा जो साहित्यिक वारसा आहे, हा साहित्यिक वारसा वैश्विक पातळीवरील साहित्यासोबत चर्चात्मक अंगानं घेऊन पुढे जात आहोत. आणि त्याचाच एक भाग म्हणून आजचा अभंग हा एक विनोदी अंगानं, या अभंगामध्ये विनोद आहे, या अभंगामध्ये व्यंग आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या अभंगामध्ये अतिशय सुंदर असं मार्गदर्शन सुद्धा आहे. आपल्या आसपास जी कामचुकार व्यक्तिमत्व असतात ती कशा पद्धतीच्या लंगड्या सबबी देतात आणि कारणं देतात आणि काम टाळतात, किंबहुना आपलं कर्तव्य टाळतात. ज्या पद्धतीनं आपलं कर्तव्य टाळतात, अगदी त्याच पद्धतीनं जो परमार्थाचा मार्ग आहे, जो त्यांना समाधानाकडं, त्यांच्या प्रगतीकडे घेऊन जाणारा जो मार्ग आहे, ह्या मार्गापासूनही दूर जातात. अशा व्यक्तिमत्वांविषयी आपल्याला मार्गदर्शन करणारा हा अभंग आहे. हा अभंग हा गाथेतील अभंग क्रमांक 4348 आहे. हा अभंग असा आहे. ढाल तलवारे गुंतले हे कर, म्हणे मी झुंजार झुंजो कैसे. पेटी पडदळे सिलेटोप ओझे, हे तो झाले तुझे मरण मूळ. बैसविले मला येणे अश्वावरी, धावू पळी तरी कैसा आता. असोनी उपाय म्हणे हे अपाय, म्हणे हाय हाय काय करू. तुका म्हणे हा तो स्वयं परब्रह्म, मूर्ख नेने वर्म संत चरण. जगद्गुरू तुकोबाराय अशा कामचुकार व्यक्तीच्या सबबीविषयी अगदी पहिल्या चरणामध्ये सांगतात की ढाल तलवारे गुंतले हे कर. माझ्या एका हातात ढाल आहे, एका हातात तलवार आहे, त्यामुळे दोन्ही हात माझे गुंतलेले आहेत. म्हणे मी झुंजार झुंजो कैसे. माझ्या एका हातात ढाल दिली, एका हातात तलवार दिली, आता मी लढाई कशी करू. अरे बाबा, ही ढाल तलवार तुला लढण्यासाठीच दिलेली आहे, युद्ध करण्यासाठीच दिलेली आहे, पण तो म्हणतो ही माझी काय आहे, अडचण आहे आणि मी कशी लढाई करू, मी कसं लढू. आणि ह्या ढाल तलवारीची मला अडचण झाली आहे. खरं म्हणजे मला ना खूप लढाई करायची, खूप युद्ध करायचं आहे, पण या ढाल तलवारीमुळे माझा प्रॉब्लेम झाला, त्याच्यामुळे मला आता लढता येणार नाही. माझे दोन्ही हात, दोन्ही कर ह्या ढाल तलवारीमध्ये गुंतलेले आहेत. बरं, नुसतं ढाल तलवारच आहे का? महाराज पुढच्या चरणात सांगतात की पेटी पडदळ सिलेटोप ओझे. पेटी पडदळ, गळ्यामध्ये काय आहे, तलवार ठेवायची मॅन इथं पडदळ मांडलेली आहे. डोक्यावर शिरोटोप आहे. हा जिरोटोप कशासाठी आहे? त्याच्या संरक्षणासाठी आहे. परंतु याला काय झालेलं आहे, ह्या पडदळाचं आणि ह्या सिलेटोपाचं त्याला ओझं झालेलं आहे. आणि हे हातात तलवार, ढाल, हे पडदळ, हे सिलेटोप, ह्या सगळ्यांचं ओझं झालंय. आणि तो म्हणतो की ये तो झाले तुझे मरण मूळ. हे तर माझ्या मरणाचं कारण झाले. मी हे सांभाळू कधी, युद्ध कधी करू. खरं तर मला खूप लढाई करायची इच्छा आहे, परंतु ह्या गोष्टीमुळं मला काय करता येत नाही, युद्ध करता येत नाही. बरं, एवढं करून तुम्ही थांबलेले नाही, तुम्ही अजून माझ्या मागं काय लावले बघा. बैसविले मला येणे अश्वावरी, धावू पळी तरी कैसा आता. पुन्हा मला घोड्यावर आणून बसवले. आता मला सांगा, मला युद्ध करायचंय, मग घोड्यावर बसलो मी कसं युद्ध करू, मी पळू कसा, ह्या घोड्याचा काय उपयोग आहे मला. वास्तविक हा घोडा त्याला युद्धासाठीच दिलेला आहे. हे सर्व साहित्य हे जे आहे, हे युद्धामध्ये त्याला संरक्षणासाठी आणि त्यानं अधिक चांगल्या प्रकारे युद्ध करावं यासाठी साहित्य दिलेलं आहे. परंतु हा जो चुकार आहे, हा चुकार काय म्हणतो, ह्या सगळ्याच मला काय झालेलं आहे, ओझं झालेलं आहे. आता मी धावू पळू कसा. आणि म्हणून महाराज पुढच्या वेळेत सांगतात की असोनी उपाय म्हणे हे अपाय, म्हणे हाय हाय काय करू. हे सगळे उपाय असताना सुद्धा हा काय म्हणतो, हा माझा अपाय आहे, ह्याचा मला काय आहे, प्रॉब्लेम आहे, हे मला काय करत आहे, अडचण करत आहे. आणि म्हणून शेवटच्या चरणामध्ये महाराज सांगतात की तुका म्हणे हा तो स्वयं परब्रह्म, मूर्ख नेने वर्म संत चरण. खरं तर हा स्वतःच परब्रह्म आहे. कारण ईश्वरानं जेव्हा हे विश्व निर्मिलेलं आहे, जेव्हा आपल्याला जन्म घातलेला आहे, तेव्हा आपल्यामध्येही ईश्वराचा अंश आहे.
त्यामुळे हा स्वतः परब्रह्म आहे. आणि ह्या मूर्खाला ह्याचं वर्म कळण्यासाठी काय केलं पाहिजे? संतांचे चरण धरले पाहिजेत. जेव्हा हा संतांचे चरण धरेल तेव्हाच हे वर्म त्याला कळेल, तेव्हाच हे ज्ञान त्याला होईल. अन्यथा ह्याची ही जी धावपळ आहे, ही पळापळ आहे, ही अशी काय राहणार? कायम राहणार. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून सबबी सांगणाऱ्या, कारणं सांगणाऱ्या अशा व्यक्तीविषयी सांगतात की ज्याच्याकडे सर्व काही आहे परंतु त्याला त्याची कल्पना नाही. आणि ही जर कल्पना करून घ्यायची असेल तर त्यानं काय केलं पाहिजे? संतांचे चरण धरले पाहिजेत. संत म्हणजे लौकिक अर्थाचे संत नव्हे, जे संत तुम्हाला योग्य मार्गाने घेऊन जातात. भलेही त्यांचे कपडे कसलेही असतील, ते सूट शर्टवाले असले तरी चालतील, अगदी धार्मिक नसले तरी चालतील, पण ते जर तुम्हाला योग्य मार्गाने नेत असतील तर त्यांचे चरण काय केले पाहिजे? धरले पाहिजे. तर आज आपण काय करूया? योग्य मार्गाला जाऊया. आणि मग अशा मूर्खांनी संतांचं चरण घेतलं तर यांचं काय होणार आहे? कल्याण होणार आहे. ज्या पद्धतीनं जगद्गुरु तुकोबाराय सांगतात अगदी तसंच संत एकनाथ महाराज सांगतात की तुम्हाला जर वर्म समजून घ्यायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागतील? संतांचे चरण धरावे लागतील. संत एकनाथ महाराज लिहितात की संतांचे वचन ऐका, तयातची जीविताचा ठाव. संतांचे वचन ऐका, त्यामध्येच तुमच्या जीवनाचा ठाव आहे. अन्यथा तुम्ही कुठेही काही शोधत बसा, त्याचा तुम्हाला काही उपयोग होणार नाही. जसं कबीर महाराज सांगतात की जिन खोजा तिन पाइया, गहरे पानी पैठ, मैं बापुरा बुढ़ न डरा, रहा किनारे बैठ. मला ज्या गोष्टीचा शोध घ्यायचा आहे ती शोध घेण्यासाठी त्या खोल पाण्यामध्ये उतरावं लागेल. आणि मला तो शोध घ्यायचा आहे पण मला किनाऱ्याच्या पुढे यायचं नाही. बाबा पाणी लय खोल आहे, मी कसं जाऊ? तुला जर वस्तू शोधायची असेल तर तुला त्या पाण्यात उतरावंच लागेल. आणि मै बापुरा बुढ न डरा, घाबरून जर मी किनाऱ्याला जर बसलो तर मला काहीही प्राप्ती होणार नाही. तसंच जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की कारण सांगू नका, ढाल तलवारे गुंतले हे कर. माझी ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये व्यस्तता झालेली आहे, मी कसं करू हे कारण सांगू नका. आणि जर हे कारण सांगितले तर तुम्हाला ईश्वराची प्राप्ती होणार नाही. कबीर सांगतात त्याप्रमाणे खोल पाण्यामध्ये तुम्हाला उतरावंच लागेल, अन्यथा तुम्हाला इप्सित जे तुम्हाला प्राप्त करायचं आहे ते तुम्ही प्राप्त करू शकणार नाही. जगद्गुरु तुकोबारायांच्या शिष्या संत बहिणाबाई पाठक त्या लिहितात की निंदा करिता करिता जगले, पण मार्ग कोणता न पत्करले. संत संग केला असता मिळाले उपजे समाधान. उग याला त्याला नाव ठेवण्यात, निंदा करण्यामध्ये जर आपण आपलं आयुष्य घातलं आणि कुठलाही योग्य मार्ग जर आपण स्वीकारला नाही तर आपलं काहीही होणार नाही. संत संग केला असता, म्हणजे संत संग केल्यावर काय होतं? आपण निंदा करायचं सोडून देतो, वाईट मार्गाला जायचं सोडून देतो, दुसऱ्यांना नावं ठेवायचं सोडून देतो. आणि मग आपण या गोष्टी करतो, लोकांना सोडून द्यायला शिकतो, लोकांना माफ करतो. तेव्हा आपल्याला काय मिळतं? समाधान मिळतं. आणि या समाधानाची जी प्राप्ती आहे, ही समाधानाची प्राप्ती ही केवळ संत संगतीमुळे होते. आणि अशा वेळी कारण न सांगता जगद्गुरु तुकोबाराय सांगतात त्या पद्धतीनं संतांचे चरण धरले की आपल्याला काय होती? योग्य प्राप्ती होते. जसं संत रविदास महाराज म्हणतात की मन चंगा तो कट होते में गंगा, हरि का नाम लिया न जाए, फिर भी दूधन क्यों मचाए. काय म्हणायला हा शहाणा? झाड तलवारे गुंतले हे कर, उगा दूधन, उगा गोंधळ घालायला. अरे मन साफ ठेव, देवाचं नाव घे आणि मग तुला जी पाहिजे ते मिळून जाईल. आणि याच मार्गानं तुम्ही संतांच्याही जवळ जाल आणि तुम्हाला जीवनाचा खरा अर्थही या ठिकाणी समजून येणार आहे. जगद्गुरु तुकोबाराय ज्याचं उदाहरण देतात तो वेगवेगळे कारणं सांगून आपल्या योग्य मार्गापासून दूर जात आहे. त्याची जी दिशा आहे ही दिशा तो भरकटलेला. वास्तविक ईश्वर कुठं आहे? त्याच्या अंतःकरणातच आहे. संत कबीर याविषयी सांगतात की भजन बिना नहीं छूटे, जग में भारी भूल, बाहर खोजे जन्म भर, भीतर रहा कबूल. भजन केल्याशिवाय, ईश्वराची भक्ती केल्याशिवाय तुम्हाला काही मिळणार नाही. बाकी जग सगळी भूल आहे, ही सगळी माया आहे.
आणि बाहेर तुझं आयुष्यभर जरी फिरत बसलास तरी तुला जो अंतरात्मा आहे, तुझा जो ईश्वर आहे, त्याची प्राप्ती होणार नाही. आणि हे कारण जे तू सांगतो आहेस, जगद्गुरु तुकोबाराया सांगतात त्या पद्धतीनं, ढाल तलवारे गुंतले हे कर, म्हणे मी झुंजार झुंजो कैसे, पेटी पडदळ शिरे टोपो ओझे, हे तर झाले मरणमूळ, येणेवरे बसविले अश्वावरी, आणि मग पुन्हा घोड्यावर बसव. हे सगळे जे तुझे जे कारण आहेत ना, हे कारण तू सोडून दे आणि संत चरण घे. तू काय करशील? योग्य मार्गाला जाशील. तर जगद्गुरु तुकोबारायांचा हा व्यंगात्मक आणि विनोदी अभंग कसा वाटला हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये आम्हाला सांगा. लाईक, फॉलो, शेअर करा. जगद्गुरु तुकोबारायांचा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या आमच्या प्रयत्नाला साथ करा. आपले पॉडकास्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद. भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये. जय जिजाऊ, जय शिवराय, रामकृष्ण हरी, जय तुकोबाराय.